संगीत मानापमान येस. हा पण एक खूप मोठा तुला मिळालेला ब्रेक होता नाही का? हो. मग त्यावेळेला शंकर महादेवन यांच्याबरोबर गायलीस. कुठलं हे गायलीस तू? मला वाटतं मी 4 गाणी गायली हां, फिल्ममध्ये. शिवरामी वंदिले. मी मानापमानच्या प्रत्येक एका महत्त्वाच्या टप्प्यावर जे गाणं येतं ते फॉर्च्युनेटली मला शंकरजींनी गायला दिलं. एक सगळ्यात पहिलं गाणं आहे ते वैदेहीचं इंट्रोडक्शन ज्या गाण्याने होतं, की ती राजकन्या आहे आणि अशी अंगडाई घेऊन तिची एंट्री आहे फिल्ममध्ये. तर आणि ती सांगते की मला कसा वर हवा आहे. ते एक पहिलं इंट्रोडक्टरी गाणं आहे, ते मी गायले. मग मला मदन भासे हे रोमॅन्टिक सॉन्ग आहे ज्याच्यात तिला रिअलाईज होतं की आपलं प्रेम आहे. हा काही राजकुमार नाही आहे, पण तरी माझं त्याच्यावर प्रेम आहे हे तिला ज्या क्षणी रिअलाईज होतं तिथे ते गाणं येतं. आणि ती राजकन्या आहे आणि कोणी साधी मुलगी नाही आहे आणि ही तलवारबाजीत वगैरे पारंगत आहे हे हिरोला जेव्हा कळतं तेव्हाचं गाणं एक प्रेमसेवा शरण हे गायले. आणि एक शेवटचं शुरामी वंदिले. अशी 4 गाणी गायले. म्हणजे वेगवेगळ्या भावना असलेली तू वेगवेगळी हो, हो, गायलीस हो. त्याच्यात. त्याचे थोडंसं आम्हाला ग्लिम्सेस दाखवणं. कसं म्हणजे पहिलं अगदी शिरते तेव्हा, मग ते एक थोडं रोमॅन्टिक. ते कसं आणतेस तू गाताना? ते जरा थोडंसं दाखव. पहिलं गाण्याचे मी लिरिक्स आठवते ना, 1 मिनटं. दुसरं, पहिलं तिसरं. गाणं आहे जय हो संग्रामपूर, ज्याच्यात ती तिच्या सखीशी बोलतीये की नको ग मला झोपेतनं उठवूस तू, कारण मी स्वप्न बघतीये असं ती सांगत असते. आणि स्वप्नात ती सांगते की मला कसा नवरा पाहिजे, कसा वर मला पाहिजे. तर त्याच्यात वाघाची शान, मोराची मान, निधडी छाती, भुवई चढती कमान, रूपवान, गुणवान, कीर्तिवान, धनवान असा तिला नवरा हवाय. ए सोडना छळते येस का, स्वप्नास तोडू नको, असं ती तिच्या सखीला सांगते की तिला कसा नवरा हवाय. हे असं एक गाणं आहे की ती आत्ताच झोपेतनं उठली आणि सखी अगं मला झोपेतनं उठवू नकोस असं ती सांगते. दुसरं गाणं आहे मला मदन भासे ते आपलं मानापमान नाटकातलं बालगंधर्वांचं खूप खूप गाजलेलं नाट्यगीत आहे. त्याला रिअरेंज करून फिल्म व्हर्जन मध्ये केलेलं आहे. ते आहे मला मदन भासे मला मदन भासे मला मदन भासे मला मदन भासे मोही मना. वा. शंकर महादेवनबरोबर काम करताना तू त्या फॅन मोडमध्ये असायचीस का आर्टिस्ट मोडमध्ये? आर्टिस्ट मोड, स्ट्रिक्टली आर्टिस्ट मोड. अच्छा, अशी फॅन मोमेंट अशी नव्हती? फॅन मोमेंट माझी त्यांना पहिल्यांदा मी भेटले तेव्हा डेफिनेटली असं झालं की वाव, आपण शंकरजींच्या समोर उभे आहोत आत्ता. तेव्हा आम्ही फक्त जय हो संग्रामपूर ते जे गाणं आहे त्याच्यात 4च लाईन्स आहेत माझ्या आणि तेवढंच माझ्या आवाजात रेकॉर्ड करायचं असं ठरलं होतं. आणि शंकरजींनी सांगितलं की हे ते आपल्याला गायचं आहे. आणि मग ते स्टुडिओच्या बाहेर गेले. मग त्यांच्या असिस्टंटनी गाणं करून घेतलं. पण तेव्हा मला असं एकदम झालं होतं की अरे आपल्याला ह्यांच्यासमोर काही गायलाच मिळालं नाही, इतकं डिसअपॉइंटेड वाटलं. मग नंतर मला सुबोधदादाचा फोन आला की आपण आता मला मदन भासे पण घ्यायचं ठरवलं आहे. आणि ते गाणं मग आम्ही शंकरजींच्या समोर माझं रेकॉर्ड झालं. त्यांनी मला सांगितलं होतं की 2 मिनिटाचं एक गाणं तू तुझा एक नाट्यगीताचा फॉर्मॅट जो फिल्मसाठी सुटेबल असेल असा बसवून आण. आणि मी गेले 2 मिनिटाचा फॉर्मॅट बसवून. किती वेळ लागतो हे तयारी करायला? माझी तयारी तास घरी चालू असते. तेच म्हटलं 2 मिनिटासाठी तू किती तास तयारी केलीस? खूप व्हरायटीज सुचतात. मी खूप जणांचं ते व्हर्जन ऐकलं सुद्धा आणि शिवाय माझे स्वतःचे काही इनपुट्स पण त्याच्यात द्यायचा प्रयत्न केला म्हणजे. आणि ते 2 मिनिटाचं व्हर्जन मी अक्षरशः म्हणजे 2 वेळा शंकरजी म्हणले हे पूर्ण तुझे बसवलेस ते पूर्ण गा 2 वेळा आणि ते 1 टेक तसंच ठेवलंय. तसंच कुठेही रिटेक नाही आणि काही नाही. 2च वेळा फक्त. आणि तेव्हा तर स्टुडिओमध्ये मला आठवतंय शंकरजी होते, त्यांचे 2 असिस्टंट्स होते, सुबोधदादा होता, आपला कृष्णा बोंगाणे म्हणून खूप छान क्लासिकल सिंगर आहे तो होता, अवधूतदादा, आनंददादा असे सगळे स्टुडिओत होते. आणि एकापाठोपाठ एक प्रत्येकाचं रेकॉर्डिंग लाईंड अप होतं. त्यामुळे भर आम्हाला ते करणं मस्ट होतं. आणि हे शंकरजींनी सांगितलं. सी स्केलमध्ये मी आधी गाणं बसवून गेले होते म्हणजे पांढरी एकमध्ये.
आणि नाट्यगीताच्या स्टाईलनी गायले. मग शंकरजींनी एकच सूचना सांगितली की ह्याच्यावरून आपण स्केल थोडी खाली करूया, म्हणजे ते आवाज ओरडल्यासारखा वाटणार नाही, हळू सॉफ्ट येईल. आणि सौमिल त्यांच्याकडे जो अरेंजर आहे त्याला सांगितलं की तानपुरा काढ आणि कीबोर्डच्या कॉर्ड्स दे, म्हणजे पियानोच्या कॉर्ड्स दे. आणि त्याच्याने त्याची एकदम जे काही एक कायापालट झाला त्या गाण्याचा, की ते गाणं नाट्यगीत, ट्रेडिशनल नाट्यगीतावरून एकदम कंटेम्पररी रोमॅन्टिक सॉन्ग वाटायला लागलं. ते गाणं असं रेकॉर्ड झालं. खूपच सुंदर आहे नाही का हा अनुभव. फार. तुझी ना भक्तिगीतं, भावगीतं खूप आवडतात लोकांना. लोकांचं प्रचंड प्रेम आहे आर्यानी गायलेल्या गीतांवर. तुझं स्वतःचं एखादं सगळ्यात आवडतं कुठलं, किंवा तू कुठलं कंपोज पण केलंयस? अजूनपर्यंत मी कंपोज केलेलं नाही आहे, पण मी गायलेल्या भक्तिगीतांपैकी म्हणतेस ना तू, माझ्या आईने कंपोज केलेला श्रीरामाचा पाळणा आहे, तो मला खूप आवडतो. आणि माझ्या आजीने कंपोज केलेलं आनंदाचा कंद नावाची कॅसेट आहे, जी अख्खी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांच्या आवाजात आहे. त्याच्यातलं मला विठ्ठल हो माझी माया हा अभंग खूप आवडतो. म्हण ना. काय विठ्ठल हो, दोन्ही थोडं म्हण. हा, म्हणजे एक आईनी केलेलं आणि ह्याचं आजीचं. नीज रे श्रीरामा, नीज नीज रे श्रीरामा, नीज नीज रे श्रीरामा. हा पाळणा आहे. आणि विठ्ठल हो हा पाळणा आजीनी नाही, हा पाळणा माझ्या आईने कंपोज केला आहे आणि माझ्या मामीने लिहिला आहे. हो. विठ्ठल हो माझी माय, विठ्ठल हो माझी माय, विठ्ठल हो माझी माय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खूपच छान. आणि तुझं म्हणजे आई, आजी यांनी हे सगळं रचलेलं सगळं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.